कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, तू आता लवकरात लवकर सेलिब्रेट करायला सुरुवात कर। सेलिब्रेट कसं आहे, तुझ्या एकदा सह्या झाल्या ना की आपण लवकरात लवकर कामाला सुरुवात करू। तुलाही माहितीच आहे, इतकी वर्ष रामभाऊ हे सगळं सांभाळत आलेत, सो आता आपली जबाबदारी आहे त्यांना या कामात आपण मदत करावी। हा नाही, सेलिब्रेशन तो बनता है। यू नो, मी खूप एक्साइटेड होतो या प्रोजेक्टसाठी आणि मला नेहमी असं वाटायचं लहानपणापासून की भाऊनी जसं काम केलं तसं आपल्याला करायचंय, आणि आज फायनली एवढी जबाबदारी मिळतीये। आय फील ओव्हरवेल्म्ड। आधी वाचून घेतो जरा, काका म्हटलाय वाचून बघ तर। आशू, अरे तू नाही वाचलंस म्हणून काय झालं? सुहासने वाचलेत ना पेपर्स। हां, तू नको टेन्शन घेऊस, बिंदास साइन कर। अगं हो ताई, करणार ते साइन, पण मी जरा एकदा नजर घालतो, म्हणजे मला कळेल की काय आहे कसं आहे। एवढंच आपलं मला मनाचं समाधान। आशू, मी काय म्हणतोय ते सगळं वाचण्यात ना तुझा वेळ जाईल, आणि मी सांगतो ना की मी सगळे ते पेपर्स वाचलेत ना, तर प्रत्येक मुद्दा तुला समजावून सांगण्यात आणखीन वेळ गेला तर मग उगाच हे ना, सो तू सही करून टाक पटकन। हा करतो, पण अरे ऍक्च्युअली मला कॉन्ट्रॅक्ट मधलं फार गोष्टी माहित मिळत ना, सो म्हणून मी जरा वाचून घेतो, मग मलाही सवय होईल सारखे सारखे अशी कॉन्ट्रॅक्ट साइन करायला लागली तर। सुहास, अरे वाचू दे ना त्याला। आशू, वाच वाच, तू वाच। नाही, तुझं पण बरोबरच आहे, घरातले सुहासवर विश्वास ठेवत नाही तर तू तरी का ठेवशील ना? अगं ताई, विश्वासाचा काहीच प्रश्न नाहीये। हे बघ, मी हे कॉन्ट्रॅक्ट वाचतोय कारण मला थोडंसं त्यातलं कळेल, मला त्यातली मला त्यातले पॉइंट्स कळतील, इट्स अँड बट्स समजतील, म्हणून मी हे वाचतोय। नाही आशू, तुझं बरोबर आहे, तू वाचून घे। कीर्ती, अगं वाचू दे त्याला। अरे साहजिक आहे ना, नाही म्हणजे वाच रे तू, आणि पेपर्स वाचून झाल्यानंतरच तुझ्या मनाचं समाधान होईल। पण आशू, मला वाटलं होतं तू तरी सुहासवर विश्वास ठेवशील, म्हणजे घरातले वागतात तसं तू सुहास सोबत वागणार नाही, पण घरातले जसं अपमान करतात तसंच तूही सुहासचा अपमान करतोयस रे। नाही तू वाच। कीर्ती, नाही सुहास, अरे राहू दे, वाचू दे त्याला, वाच आशू। प्लीज बस। Yes, sir. Yeah. Sahibi. Yes, sir. सर, छत्री घ्या साहेब। एक मिनिट, गळ्यात घाल, इथं सत्यानाश कर सगळा। साहेब, कोण बनवलं तुला पी? तुम्हीच बनवलं साहेब। तू बस नीट वागत जा जरा। साहेब, हे बघा, काही झालं तरी तुमची सेफ्टी इम्पॉर्टंट, आणि तुम्ही ना माझ्यासोबत चला, उगाच लोक तुम्हाला त्रास देतात, हा ते बघवणार नाही मला। साहेब, घाबरल्यावानी काय झालंय? असं नेमकं काय झालं? तुला कशाला सांगू रे मी? हा, तू आपलं काम करत जा ना। हळूहळू बोला साहेब, बाईंना मोठ्या आवाजात बोललेलं आवडत नाही। तू माझा पी आहे का तिचा पी आहे रे? ते तुमचं। हा मग चला चला, काय चला, काय सत्यनारायणची पूजा आहे तिकडे? हा, तू इकडे थांब, मोठे माणसं आहेत ना, मी आहे ना, मी बोलतो, जरा इकडे लक्ष दे। हा, हो, जिव्हाट गडबड नाही पाहिजे। हो साहेब। शिवा, सगळे आपल्याच भरोशावर काय करायचं? शिवा, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की ज्यांनी कोणी हा सगळा डाव मांडलाय तो
तो डाव त्याच्यावरच उलटला पाहिजे. हा अरे आपल्याला ना काहीतरी जुगाड करायला हवा. हा हा मी काय म्हणतो, आपण त्याच्या ऑफिसवर जाऊन राडाच घातला तर. मी काय म्हणतो, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलिसांना सगळा झोल सांगून टाकू. त्याने काहीही होणार नाही. दुसरा खोटं बोलतोय, त्याचे तुमच्याकडे काहीही पुरावे नाहीये. उलट तुम्ही सगळे गोत्यात याल. भाई मला असं वाटतं ना, आपण त्या वकिलाला एकटाच घेतलं पाहिजे आणि त्याच्याकडून सगळं खरं काढून घेतलं पाहिजे. त्याला कळेल ना हे वस्तीतील लोक एकत्र आल्यावर काय करतात ते. बरोबर आहे. असं करून काही उपयोग नाहीये. आपण असं केलं तर तो त्याच्या माणसांना आणेल. मग आपण त्या बिल्डरच्या नावाने उपोषण केलं तर? अहो त्यांनी काही होणार नाही. पोलीस तुम्हालाच आत टाकतील, कारण वस्तीची जागा त्याच्या नावावर आहे. मग आपण रात्रीच जाऊन त्याच्याकडून सगळे पेपर चोरले तर? हा बेस्ट. हे बघा, तुम्ही जर चोरी केली तर मी तुम्हाला काहीच मदत करणार नाही. उलट तुम्ही सगळे अडचणीत याल. नाही नाही, असं करून काही होणार नाहीये. बिल्डर आहे तो. त्याला सगळं माहित असणार की वस्तीतले लोक आहेत आणि ते लोक काही ना काहीतरी ऍक्शन घेतील. तो सावध असणार. मग शिवा आता काय करायचं आपण? तो बेसावध असताना वार करायचा. म्हणजे असं काहीतरी करायचं की त्याला धडा पण मिळाला पाहिजे आणि वस्तीतल्या लोकांना काही होता पण कामा नाही. मी सांगतो आपण पोलिसात जाऊ, पोलीस ऐकतील आपलं. नाही नाही, त्याने काही होणार नाहीये. काहीतरी तो मार्ग काढावा लागेल, पण काय करायचं ते कळत पण नाहीये. भुगा झालाय डोक्याचा. शिवा, हिंदीत एक म्हण है, ही अगर सीधी उंगली से ना निकले तो उसे टेढ़ी करनी चाहिए. तुला थोडं वाकड्यात जावं लागेल. शिवा, म्हणजे आता आपली घरं जाणार? ते आपण सगळे रस्त्यावर येणार? नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं काही होणार नाही. शिवा, कर की ग काहीतरी. अगं आम्ही पण तुझ्या मदतीला येऊ. तू म्हणशील तसं करू. हे बघा, तुम्ही ना अजिबात काळजी नका करू. ते कागदपत्र मी आणि पण ते कसे आणायचे ना ते मी बघते. खरंच तुम्ही काळजी नका करू. पण मी तुम्हाला रस्त्यावर अजिबात येऊ देणार नाही. हा शिवाचा शब्द आहे तुम्हाला, आणि शिवा दिलेला शब्द मोडत नाही. त्यामुळे तुम्ही आता निवांत घरी जा. बाकी सगळं मी बघून घेईन. शिवा, तू आमच्या मदतीला धावून आलीस तर खूप खूप उपकार होतील. आणि हो शिवा, तू एकटी नाहीस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. आणि तुला काय बी मदत लागली ना, ह्या वस्तीतल्या अख्ख्या बायका घेऊन येते. तू सांगशील ते करू. काय? थँक्यू शिवा, तू जे करतेस ना आमच्यासाठी कोणीच नाही करणार. खूप उपकार आहेत तुझे आमच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.